नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि मनोरंजक असा असणार आहे। मानसीने जे केलेलं असतं, मानसीने जे सूरजची दारू सुटावी त्यासाठी जे काम केलेलं आहे ते इतकं जबरदस्त आहे की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही। मानसी कशा पद्धतीनं गायत्रीची वाट लावत आहे, आजपर्यंत गायत्रीने जी कारस्थानं केलेली आहेत त्या कारस्थानांची कशी वाट लावत आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर मानसीच्या आता जवळजवळ अष्टांग परीक्षा ज्या आहेत त्या अष्टांग व्रतातल्या परीक्षा संपत आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मानसींनी आता मोठ्या बाईंचं मन जिंकलेलं आहे। तर बाटली फोडून टाकलेली असते सूरजने आणि मग इकडे लगेचच तेजस धावत जातो आणि तेजसला मिठी मारतो। खरंच तेजस दादा लय भारी काम केलंस तू, नाहीतर तुला माहिती आहे का तात्यांनाच तुला चीअर्स करावं लागलं असतं इथं। तेव्हा तात्या म्हणतात तेजस जिबेला हाड तुझ्या। त्यानंतर तेजस म्हणतो हां बरोबर आहे, त्याच्यापेक्षा जर इथे गायत्री वहिनींना त्यातला एक सीप दिला असताना तर बरं झालं असतं। म्हणजे गायत्री वहिनींनी आतापर्यंत काय काय त्यांच्या मनात साठवून ठेवलंय ना ते सगळं बाहेर आलं असतं। हे तेजसचं बोलणं सुरू असतं। त्यासोबतच तेजस ज्या पद्धतीनं बोलत असतो, ज्या पद्धतीनं मजा घेत असतो ते पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की तेजस हे सगळं बोलत असतो आणि त्यावेळेस इकडे सुनंदाला मोठ्या बाई म्हणत असतात की कसं आहे तुझ्या सुनेनं जे काम केलं ते बरोबर केलं, मान्य आहे मला, पण मार्ग चुकीचा वापरला। तिने काट्याने काटा काढला आहे आणि गायत्रीच्या समोर ती मानसीला बोलत असते। मानसी म्हणत असते की माफ करा मोठे बाई, माझ्याकडनं चूक झाली, पण माझ्याकडे पर्यायही दुसरा कोणता नव्हता, त्यामुळं मला हे सगळं करावं लागलं आहे असं ती बोलत असते। परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणत असतात की ठीक आहे, कारण मोठ्या बाई ह्या समजून घेत असतात आणि त्यासोबतच बोलत असतात। त्या म्हणत असतात की काहीही झालं तरीही इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गायत्री ही तोंडावर पडलेली असते आणि तेजस ज्या पद्धतीने बोलत असतो, ज्या पद्धतीने सांगत असतो त्यामुळं तर गायत्रीची आणखीनच वाट लागलेली असते। त्यासोबतच आता तेजस खुश झालेला असतो आणि म्हणत असतो की जादूजी तुला हसता येतं, गोड पण बोलता येतं तुला? नाही मला कळतच नाही आहे जादूजी, तुला एवढं सगळं येतं असं म्हणत तो मोठ्या बाईंना बोलत असतो। मोठ्या बाई म्हणत असतात की सुनंदा तुझ्या सुनेची ही परीक्षा झाली की दृष्ट काढ बाई, कसं आहे कौतुक करून करून माझीच नजर लागायला नको आहे तिला, हे आपलं एवढं व्रत झालं की तिची नजर काढ असं मोठ्या बाई सांगत असतात। याचवेळी दिनेश आणि सूरज उभे असतात। मोठ्या बाईंची इकडे मानसी माफी मागत असते, म्हणत असते की माफ करा मोठ्या बाई, खरंच माझ्याकडनं चूक झाली आहे, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं असं ती म्हणत असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे ती अशा पद्धतीनं घडलेली असते की ज्याचा विचार कोणी करूही शकत नाही, कारण मानसीने 2 परीक्षा पास झालेल्या असतात आणि याची कल्पनाही कोणाला नसते, कारण मानसीने ही लढाई जिंकलेली असते। मानसीने हे जे काही केलेलं असतं ते खूपच भारी पद्धतीनं झालेलं असतं आणि मग मानसी माफी मागत असते। तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात की अगदी बरोबर केलेलं आहेस, या घरासाठी जे योग्य होतं तेच तू केलेलं आहे असं म्हणत मानसीला मोठ्या बाई बोलत असतात। मोठ्या बाईंना मानसीचं खूप कौतुक वाटत असतं, कारण मानसीने आत्तापर्यंत जी कामगिरी केलेली आहे ती घरासाठी केलेली आहे। या घरासाठी त्यांना जे काही करता येत आहे ते मानसीनं केलेलं आहे, हे मोठ्या बाईंना चांगलंच माहिती झालेलं असतं, म्हणून तर त्या तिचं कौतुक करत असतात। त्याचबरोबर तेजसलाही खूपच भारी वाटत असतं जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे मानसी तर खुश झालेलीच असते, परंतु मानसीच्या सोबत इथे खुश झालेली असते ती म्हणजे घरातली सर्वजण, पण गायत्री मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते। गायत्रीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण गायत्रीने खूपच वेळा प्रयत्न केलेला असतो की मानसीला तोंडावर पाडण्यासाठी, मानसीसोबत चुकीचं वागण्यासाठी, तिला जे जे करता येईल ते सगळं तिनं करण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु आज मानसी जिंकलेली असते ही गोष्ट मात्र नाकारता येत नाही। आता तिथलं सगळं झाल्यानंतर तेजस हा सूर्याकडे आलेला असतो, कारण तेजसला आता मानसीला गिफ्ट द्यायचं असतं, मानसीचा वाढदिवस साजरा करायचा असतो। एकतर या अष्टांग व्रतामुळे तो मानसीला कशा पद्धतीने विश करणार ही मोठीच गोष्ट असते
आणि मग तो सूर्याला विचारत असतो. सूर्या म्हणत असतो की काय रे, मी काय सांगू तुला. तेव्हा तेजस म्हणत असतो, गार्गीला गिफ्ट देताना मग मला विचारले ना, मग सांगतो तुला. तेव्हा सूर्या हसतो आणि म्हणू लागतो की गार्गीला गिफ्ट मी देतच नाही आहे, गार्गीच मला गिफ्ट देते, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सूर्य ऐकत असतो, कारण तेजसच्या प्रत्येक शब्दामध्ये एक शब्द येत असतो, तो म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये तिथे एक शब्द येत असतो आणि तो असा असतो की मानसी माझी बायको आहे, माझ्या बायकोला गिफ्ट द्यायचं आहे. मग बायकोला गिफ्ट देणं तेवढं तुला सोपं वाटतं का रे, हे सगळं त्याच्यामध्ये येत असतं. आणि तेव्हा मात्र तेजसला भारी वाटत असतं. तेजस मनापासून मानसीचा स्वीकार केलाय की काय अशा पद्धतीनं बोलत असतो. तेव्हा सूर्याने ते सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि सूर्या ते सगळं बोलणं जे आहे ते तेजसला ऐकवत असतो आणि तेजसला म्हणत असतो, ऐकलंस का, म्हणजे या सगळ्यामध्ये तू किती वेळा मानसी वहिनींना बायको 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 म्हटलेला आहे याचा जरा विचार कर. म्हणजे तेजस, तू ह्या नात्याचा स्वीकार केलेला आहे. तेजस म्हणतो, नाही रे, तसं नाही, कसं आहे, बायकोला गिफ्ट द्यायचं आहे ना. पुन्हा तेजसचं बायको पुराण सुरू होतं आणि सूर्या मात्र हसायला सुरुवात करतो, कारण सूर्याला वाटत असतं की तेजसने मानसी वहिनीचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे. खरं तर तेजसला मानसी ही आधीपासूनच आवडत असते, पण तिचा स्टेटस, आपला स्टेटस, आपलं घर, तिचं घर, तिची श्रीमंती या सर्व गोष्टींमुळेच तेजसने माघार घेतलेली असते आणि तेजसने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मानसीला तिच्या तोडीस तोड मुलगा मिळाला पाहिजे, जोडीदार मिळाला पाहिजे असं तेजसला वाटत असतं. पण मानसीला मात्र अजिबात तसं वाटत नसतं. मानसीसाठी तेजसच तिच्या योग्यतेचं आहे असं असतं. पण आज सूर्याने इथं तेजसला दाखवून दिलेलं असतं. तेजस म्हणत असतो की मग काय करायचं सांग. सूर्या म्हणतो की तू काय कर माहिती आहे का, मानसी वहिनींना किडनॅप कर त्या दिवशी. तेव्हा तेजस म्हणतो, खरंच तुला वाटतं या पद्धतीनं होईल. तेव्हा सूर्याने आता उपाय सांगितला आहे म्हणजे तो ऐकलाच पाहिजे, कारण सूर्या म्हणजे तेजसचा खूपच जिगरी यार असतो. आणि मग तेजस आता किडनॅप करायचं ठरवतो. मानसीला किडनॅप करण्यासाठी तेजस इथे प्रभूंच्या दाराच्या बाहेर उभा असतो. जबरदस्त पद्धतीने गेट उघडतो आणि एंट्री घेतो, कारण त्याला सांगितलेलं आहे सूर्याने हा प्लॅन सांगितला आहे म्हणजे तो केलाच पाहिजे हे तेजसच्या डोक्यात असतं आणि तेजस त्याच पद्धतीनं वागत असतो. आणि तेजस आता प्रभूंच्या घरी आलेला असतो. त्याने चेहऱ्यावरती काळा मास्क घातलेला असतो आणि मग पहिल्यांदा तो येतो ते म्हणजे जादू आजीच्या रूममध्ये. तिथे जादू आजी झोपलेली असते, तिच्याकडे पाहू लागतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नक्की काय करायचं आहे. आणि मग तो जादू आजी उठते का हे बघू लागतो आणि मग जादू आजी गाढ झोपली याचा अंदाज आल्यानंतर मात्र तेजस पुढे येतो आणि मग त्यांच्या रूममध्ये येतो. मानसी तिथं झोपलेली असते, तेजस तिथं आलेला असतो आणि तेजस चेहऱ्यावरचा मास्क काढतो, मानसीकडे पाहतो. मानसीचं ते निरागसपणे झोपलेलं पाहून, तिचं सौंदर्य पाहून तेजस मात्र तिच्याकडे पाहतच राहतो आणि हाताने खुणवून म्हणतो की खरंच खूप गोड दिसत आहे. आणि मानसी खरंच छान दिसत असते. तेजस मग तिथली एक रजई घेतो आणि ती रजई घेऊन तेजस मानसीच्या अंगावर टाकतो, मानसीला उचलतो. तेजसला काय ते ओझं उचलत नसतं, तसंच घेऊन चाललेलं असतो. मानसी ओरडत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की तुमच्या नवऱ्याला सोडणार नाही, आवाज करायचा नाही, कोणाला बोलवायचं नाही, मी काय सांगतोय लक्षात येतंय ना, असं तो बोलत असतो. आणि मानसी मात्र म्हणत असते, माझ्या नवऱ्याला काय करू नका, माझ्या नवऱ्याला काय करू नका. आणि लढाई जिंकली आहे या आविर्भावात आता तेजस मानसीला घेऊन बाहेर आलेला असतो आणि तेजस म्हणत असतो, ओझं एवढं हलकं काय झालंय, पाहतो तर काय. मानसी त्याच्यामध्ये नसते, ती समोर असते आणि मानसी म्हणत असते की तेजस तुम्ही असं करायला नको होतं, राष्ट्रीय तुम्ही चुकलेला आहात, तुम्ही माझ्या भावनांशी खेळला आहात. तेव्हा तेजस म्हणत असतो की अहो तुमचा वाढदिवस आहे ना, त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. परंतु तेजस जेव्हा असं बोलत असतो तेव्हा मात्र मानसी चिडलेली असते. मानसी म्हणत असते, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तुम्ही असं वागाल असं मला वाटलं नव्हतं, खरंच तुम्ही चुकला आहात, असं म्हणत मानसी बोलत असते. मानसी म्हणत असते की खरंच मला ना कळतच नाही आहे, तुमच्यामुळं तुम्ही माझा आणि मोठ्या बाईंच्या भावनांची कदर केलेली नाही, तुम्ही चुकलेले आहात, असं म्हणत मानसी तेजसला दोष देऊ लागते. आणि तेजस मात्र इथे नाराज झालेला असतो आणि तेजसच्या लक्षात येतं. पण इकडे सूर्या म्हणतो, अरे काय ओझं घेतलेस तू खांद्यावर आणि कोणाला म्हणतोय. तेव्हा तेजसच्या लक्षात येतं की तेजसने हे स्वप्न बघितलेलं होतं. तेव्हा तेजस म्हणतो की नाही, लकी चार्मसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं हे व्रत मोडेल असं काही करायचं नाही, कारण लकी चार्मसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, त्या खूप मनापासून हे व्रत करत आहेत असं तो सांगतो. तेव्हा
तो परत पुन्हा सुरू होतो की काय देऊ मी माझ्या बायकोला काय गिफ्ट दिलं पाहिजे, हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र तेजसला आता प्रश्न पडलेला असतो की नक्की काय करू मानसीसाठी. तेव्हा माझ्या बायकोसाठी हे सुरू झाल्यानंतर तो सूर्याला म्हणतो की बघ, जेव्हा तुला कळेल ना बायकोला काय गिफ्ट द्यायचं आहे, तेव्हा तुझ्या बायकोला गिफ्ट देताना तुला प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा कळेल. पुन्हा मात्र बायकोचं हे पुराण सूर्या त्याला ऐकवतो. तेजस म्हणतो की हेच तर उत्तर नाही आहे ना लकीच्या आमच्या प्रश्नाचं. त्यांनी मला विचारलेला प्रश्न आहे की त्या कोण आहेत, म्हणजे ती बायको तर आहे ना माझी. आता तेजसला कळलेलं आहे की मानसीच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे आणि तेजस मात्र अगदी खुश झालेला असतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की मानसीने गीताला कॉल केलेला असतो. गीता म्हणत असते काय झालं, तर काय केलं यांनी परत अजून. तेव्हा मानसी सांगू लागते की नाही, काही नाही केलेलं सूरजदादांनी, तुम्हाला मी हे सांगायला फोन केला आहे की सूरजदादांनी दारू सोडली. तेव्हा गीता म्हणत असते काय. तेव्हा मानसी सांगते की हो, सूरजदादांनी दारू सोडली हे सांगायला मी फोन केला आहे. तेव्हा मात्र इकडे गीता म्हणत असते मानसी, हे सगळं शक्य झाले ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तू पाठीशी होती, तू एवढा कठोर निर्णय घेतला म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे. या सगळ्याचं क्रेडिट फक्त तुला जातं, असं मानसी बोलत असते. गीता मात्र इकडे खुश झालेली असते. गीता म्हणत असते की खरंच कसं आहे, मी त्या घरात येऊ दे किंवा न येऊ दे, यांची दारू सुटली या गोष्टीचा मात्र मला खूप आनंद आहे, असं गीता बोलत असते. तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते की गीता वहिनी, तुम्ही पण लवकरच या घरात येणार आहात, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला आपण जाणार आहोत तेव्हा आपण सगळे सोबतच असणार आहोत, असं ती मानसीला गीताला सांगत असते. गीताचं म्हणणं असतं खरंच तुझ्या मनाप्रमाणेच होऊ दे, असं गीता बोलत असते. त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी मोठ्याबाई उठतात आणि मोठ्याबाई 2 मडकी घेतात. ते म्हणजे सहकार्य आणि संपत्ती, म्हणजे मानसीनं जी लढाई जिंकलेली आहे त्यासाठी. परंतु इथे घडत असतं ते म्हणजे वेगळंच, कारण मानसीचं हे मडकं घ्यायला मोठ्याबाई तिथं आलेले असतात. पण त्याच वेळी मोठ्याबाईंच्या लक्षात येतं की तिथं बसलेली असते ती म्हणजे आभा का तिथं बसली हा प्रश्न मोठ्याबाईंना पडलेला असतो. मोठ्याबाई मात्र तिला म्हणतात की काय गं, त्या मडक्यांकडे काय बघत बसलीस तू, काय आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा आभा म्हणते की नाही, काय नाही, तुला पण ही परीक्षा द्यायची आहे का. तेव्हा आबा म्हणते नाही नाही, तसं काही नाही आहे, असं आबा सांगू लागते. त्यावेळेस मोठ्याबाई म्हणत असतात की नाही नाही, आणि मग सहकार्य आणि संपत्तीचा मडका हातामध्ये घेतात आणि मोठ्याबाई बाहेर निघालेल्या असतात. त्यांच्याबरोबर आभा पण बाहेर जायला निघते, कारण आभाला माहिती असतं की मोठ्याबाई हे काय करत आहेत आणि ते मडकं घेऊन जातात. मोठ्याबाईंना ती म्हणते पण की ही परीक्षा कुठे झाली आहे. तेव्हा मोठ्याबाई बाहेर येतात आणि मग सगळेजण पाहत असतात. मोठ्याबाईंनी 2 मडकी आणलेले असतात. तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे काय आहे. मानसी म्हणत असते मोठ्याबाई, माझी परीक्षा कुठं झाली आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काही परीक्षा ही परिस्थिती घेत असते. आता बघ ना, सूरजकडून एवढी चूक झाली, एवढं नुकसान झालं, पण तू काय केलंस, तू सूरजला समजून घेतलं, नाती जपली, संपत्तीच्या बाबतीत तू माघार घेतली नाहीस, तू छोटासा व्यवसाय सुरू केला आणि या घरामध्ये लक्ष्मी आणलीस. आणि त्याचबरोबर सूरजमध्ये पण तो कॉन्फिडन्स परत आणलास. हे सगळं मोठ्याबाई बोलत असतात. तेव्हा सुनंदा, तेजस हे सगळे पाहत असतात. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो भारी आहे, 2 परीक्षा पास. आणि मग ती मडकी मानसीकडे दिली जातात आणि मोठेबाई म्हणतात की आता ही मडकी कोणाला देणार आहेस. आबा म्हणत असते की मानसी वहिनीच्या तर 2 परीक्षा पास झाल्या, परिस्थितीमुळे ते झालं, पण आता माझं काय, मी ह्या 2 परीक्षा कशा पास होणार आहे. आणि गायत्री वहिनीने तर मला सांगितलेलं आहे, ती मला सपोर्ट करते, पण या घरातल्यांचं काय, तात्या आई सगळेजण तयार होतील का या लग्नाला, हा प्रश्न आम्हाला पडलेला असतो. आणि इकडे मोठ्याबाईंनी ती मडकी आता मानसीकडे दिलेली आहे. तेव्हा मानसी म्हणते हे जे संपत्तीचं मडकं आहे ना, मी गायत्री वहिनींना देईल, कारण इतकी वर्ष झालं गायत्री वहिनी मनापासून ती संपत्ती जपत आहेत, या घरामध्ये लक्ष्मी आणत आहेत, खूप मोठा वाटा त्यांनी उचललेला आहे. हे सगळं मानसी बोलत असते. आणि तेव्हा ते मडकं घेते आणि गायत्रीकडे जाते, कारण गायत्रीने घराचा सगळा घरखर्च सांभाळलेला होता आणि आज गायत्रीमुळेच मानसीने घराची जबाबदारी घेतलेली असते, असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गायत्री मात्र मानसीकडे पाहत असते. गायत्रीला काय ही गोष्ट पटत नसते, तिला पचनी पडत नसते. गायत्रीकडे मानसी येते आणि ते मडकं गायत्रीच्या हातात देते. तेव्हा गायत्री म्हणते की ह्या असल्या गोष्टींवर माझा काही विश्वास नाही आहे, आणि काय ही अशी मडकी जिंकलीस म्हणून तू काही खूप मोठी लढाई जिंकली असं काही नाही आहे.
कारण त्याच्यासाठी कुळ, त्याचबरोबर नाव, खानदान असावं लागतं आणि ते तुझ्याकडे नाही आहे. तेव्हा मात्र तेजसला खूप राग येतो, परंतु तेजस शांत राहतो. तेजस काहीच बोलत नाही. मानसी मात्र ते मडकं गायत्रीच्या हातात देते. गायत्रीला राग आलेला असतो, कारण मानसी एक एक लढाई जिंकत चाललेली असते. ही गोष्ट काही गायत्रीला पटत नसते, म्हणून गायत्रीची चिडचिड होत असते आणि गायत्री ते मडकं उचलते आणि फेकून द्यायला लागते. गायत्रीकडे मोठ्याबाई पाहत असतात, कारण गायत्री किती माजुरी आहे हे मोठ्याबाईंना चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळं गायत्रीकडे त्या पाहू लागतात आणि गायत्रीला म्हणत असतात की सुनबाई थांब, असं म्हणत मोठ्याबाईंनी गायत्रीला थांबवलेलं असतं. गायत्री मात्र ते मडकं फेकून द्यायला गेलेली असते आणि मग तिला थांबवून तिची लायकी दाखवलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता तेजसने त्याचा पगार झाला ही गोष्ट मोठ्याबाईंना सांगितलेली असते आणि तो म्हणत असतो की मोठ्याबाई मला एकदा लकीचामशी बोलायचं आहे, त्यांना फक्त एवढीच गोष्ट सांगायची आहे की माझा पगार झालेला आहे. तेव्हा मात्र इकडे मोठ्याबाई म्हणतात की नाही, ते पैसे फळ्याच्या जवळ नेऊन ठेव. तुमच्या दोघांचं प्रेम खरं असेल ना तर कळेल तिला, काही काळजी करू नकोस, समजेल तिला, तिच्या लक्षात येईल की काय आहे हे, असं त्या बोलत असतात. तेव्हा मात्र तेजस ते पैसे उचलतो आणि फळ्याच्या जवळ ठेवतो. गायत्री त्याचबरोबर सगळेजण हॉलमध्ये असतात. मानसीही तिथं आलेली असते. मानसी तेजसकडे पाहत असते. तेव्हा मोठ्याबाई खुणवतात. तेव्हा तेजस म्हणू लागतो की माझ्याकडे नका बघू, तिथं बघा. मानसी तशीच निघून जाते. तेजस मात्र हिरमोडल्यासारखा पाहत असतो. त्याचा हिरमोस झालेला असतो आणि त्याचबरोबर ते मानसी पुन्हा माघारी फिरते आणि फळ्याकडे जाते. म्हणजे ह्या प्रेमाच्या परीक्षेत आता तेजस पास झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.